नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये पूर स्थिती उद्भवलेली आहे। लिंबोटी आणि डोंगरगाव गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। पुराच्या पाण्यात 23 जण अडकलेले आहेत। अंधार आणि खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर परत गेलेले आहेत। एनडीआरएफचं पथक हे रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी पोहोचेल। नांदेड महापालिकेचा आपत्ती निवारण पथकाकडून मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजलेला आहे। लोहा तालुक्यामध्ये पूर स्थिती उद्भवलेली आहे। लिंबोटी आणि डोंगरगाव या गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। प्रवीण खंदारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, सध्या काय परिस्थिती आहे नांदेडमध्ये? नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका गावातील डोंगरगाव या ठिकाणी 23 जण पूर परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत। काल मध्यरात्रीपासूनच जोरदार नांदेड जिल्ह्यामध्ये पाण्याची पाऊस पडल्यामुळे अचानक लिंबोटी धरणाला पाणी आल्यामुळे लिंबोटी ह्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि डोंगर गावामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। काही शिवारामध्ये जे नागरिक ग्रामस्थ राहायचे त्या ठिकाणी नदीचं पूर आल्यामुळे या ठिकाणी 23 जण अडकलेले आहेत। सध्याला हवाई दलाचं हेलिकॉप्टर आलं होतं, पण हवामानानं आणि अंधार रात्री झाल्यामुळे ती पथक परत गेलेलं आहे। पण सध्याला एनडीआरएफचं जे पथक आहे लवकरच येणार आहे अशी जिल्हा कार्यालयाने माहिती दिलेली आहे। एनडीआरएफचं पथक जे ते रात्री उशिरापर्यंत पोहोचेल, मात्र आता प्रशासनाकडून कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते, कशा पद्धतीने मदत कार्य त्या ठिकाणी सुरू आहे? वृषाली, लिंबोटी गावातील ग्रामस्थांना आणि डोंगरगाव या येथील ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाकडून राहण्याची सुरक्षित जागेवर पोहोचण्याची सध्याला काम चालू आहे आणि आता सध्याला जे गावातील ग्रामस्थ आहेत ते सुरक्षित स्थळी आहेत। वृषाली, नक्कीच प्रवीण, आता आजूबाजूच्या गावांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? कारण 2 गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, काही गावांचा संपर्क तुटलेला आहे का, वाहतूक विस्कळीत झालेली आहे का, त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? वृषाली, देगलूरला जाणाऱ्या रस्त्यावर सुद्धा एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवर सुद्धा पाणी आल्यामुळे सध्याला तिकडची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत वृषाली सध्याला। धन्यवाद प्रवीण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, नांदेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। एनडीआरएफचं पथक रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल। 23 जण त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत।